सुरगाणात गटविकास अधिकाऱ्याला 2,10,000ची लाच घेताना रंगे हात पकडले। जिथे लोकशाहीचा बाजार भरतो तेथे जनतेचे हक्क लाचखोरी ठरवतात। सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश गोकुळ पोद्दार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तब्बल 2,10,000 रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडले आहे। सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराची आणखी एक लज्जास्पद घटना उघड झाली आहे। तक्रारदार हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पुरवठादार म्हणून कार्यरत होता। त्याचे 2,32,30,027 रुपयांची थकीत बिल मंजूर करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने सरळ 2,10,000 रुपयांची लाच मागितली होती। कायद्याचा धाक उरलेला नाही अशीच ही घटना दर्शवते आहे। तक्रारदाराने यासंदर्भात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। पडताळणी केली असता लाच मागणीची खात्री पटली आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सामान्य माणसाचा हक्क हिरावणारे हे भ्रष्ट अधिकारी निलंबित होणार का? त्यांच्यावर कठोर कारवाई होणार का? त्यांना शिक्षा होणार का? की पुन्हा एखाद्या दबावामुळे प्रकरण थंड करण्यात येईल हे येणारा काळ ठरवेल। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा।